आज आपण अंबाडीच्या बोंडाची चटणी बनवतो आहे. बोंड म्हणजे याला फळ सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर अंबाडीची जी भाजी असते त्याला लाल कलरचं फळ सुद्धा लागतं आणि हे अतिशय आंबट असतं आणि चटपटीत अशी चटणी याची तयार केली जाऊ शकते. तर याच्या फक्त पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहे आणि बिया फेकून द्यायच्या आहे. पाकळ्या इथे काढून झालेल्या आहे. तर आपल्याला पॅनमध्ये थोडं तेल गरम करायचं आहे आणि पाकळ्या आपल्याला कढईमध्ये परतून घ्यायच्या आहे जेव्हापर्यंत ह्या सॉफ्ट होत नाही. तर 2 ते 3 मिनिट मी तेलामध्ये परतून घेतलेले आहे. आता याला थोडं आपण गार करून घेऊया आणि मिक्सरमध्ये वाटण्यासाठी घालूया. तर गरम गरम घालायचं नाही, थोडं गार करून आपण घालतो आहे. बरं, अंबाडीच्या बोंडाला तुमच्या भागामध्ये काय म्हटलं जातं आणि तुम्ही याला ओळखता का ते कमेंट करून मला नक्की कळवाल. आता यामध्ये मी थोडं जिरे घातलेलं आहे, 2 ते 3 लसण पाकळ्या, मिरची घातलेली आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि याला वाटून घ्यायचं आहे. बघू शकता. तर ही चटणी इथे तयार झालेली आहे. आता वरून आपण एक तडकाही घालूया. यासाठी थोडं तेल गरम करायचं, मोहरी घालायची आहे, 2 ते 3 कढीपत्त्याची पाने घालायची आहे आणि हा तडका घालायचा आहे चटणीवर. अतिशय चटपटीत आणि चविष्ट लागणारी ही चटणी नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.